एका लहानशा गावात नंदिनी नावाची एक मुलगी राहायची. तिला नेहमीच आपले विचार आणि भावना व्यक्त करण्यात अडचणी येत. ती खूप संवेदनशील होती आणि तिच्या मनातील गोष्टी इतरांना सांगण्यास ती घाबरायची. तिचे आईवडील तिला खूप समजावत, पण ती नेहमी शांत राहायची. एके दिवशी शाळेत एक नवीन शिक्षिका आली, ज्यांचं नाव सीमा होतं. सीमाने मुलांना केवळ अभ्यासच नाही, तर त्यांचं मानसिक आरोग्य कसं सांभाळावं हेही शिकवलं. तिने मुलांना आपल्या भावना व्यक्त करण्याचं महत्त्व सांगितलं. सीमाने मुलांना एक दिवस एका गोष्टीबद्दल लिहायला सांगितलं, ज्याचा त्यांना खूप त्रास झाला होता. नंदिनीने विचार केला आणि तिने आपल्याला आलेल्या एका अनुभवाबद्दल लिहायला सुरुवात केली. तिने लिहिलं की तिच्या मैत्रिणी तिला खूप टाळतात आणि त्यामुळे ती खूप दुःखी झाली होती. जेव्हा शिक्षिका सर्वांचे लेखन वाचायला लागली, तिला नंदिनीचं लेखन खूप भावलं. सीमाने नंदिनीला जवळ बोलावलं आणि तिला विचारलं की कसा वाटला अनुभव. नंदिनीने सांगितलं की तिला हलकं वाटलं. अनुभव शेअर केल्यानंतर ती खूप मोकळी झाली होती. सीमाने नंदिनीला सांगितलं की आपल्या भावना